नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय जिलेबी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी एका पातेल्यामध्ये 2 कप साखर आणि 2 कप साखरसाठी 1 कप पाणी घेते। आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे। एकतारी पाक नाही बनवायचा आहे, नॉर्मल थोडेसं घट्टपणा येईल या प्रकारचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। यामध्येच मी 2 इलायची तोडून टाकल्या आहेत। अंदाजे आपल्याला हवे तेवढ्या केसरच्या काड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि चमच्याने ढवळून आपल्याला ही साखर पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे। साखर थोडी पाण्यामध्ये विरघळली की आपण यामध्येच फूड कलर घालून घेऊयात। आपण येलो किंवा ऑरेंज कुठलाही फूड कलर यामध्ये घालून घेऊ शकतो। आता 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्या साखरेचा पाक छान शिजला आहे। याला चिकटपणा आलेला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि जिलेबीचे मिश्रण बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 कप मैदा घेतलाय। त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचे आणि आपला जो लेमन फ्लेवरचा इनो असतो ते 1 पाऊच टाकून घ्यायचे। आता इनो, सोडा आणि मैदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे। हे मिक्स झालं की आपल्याला पाणी घालून याचं मिश्रण बनवून घ्यायचे। एकाच वेळेस पाणी न घालता हळूहळू थोडं लागेल तशा अंदाजाने आपल्याला पाणी घालून जिलेबीचं मिश्रण भिजवून घ्यायचे। इथे साधारण 1 कप मैद्यासाठी मला 1 कप पाणी लागलेलं आहे। हे मिश्रण आपण असंच एकाच बाजूने छान मिक्स करून फेटून घेतल्यासारखं हलवून घ्यायचे। आता इथे मी तोपर्यंत कढईमध्ये तेलही तापायला ठेवले। आपलं हे मिश्रण छान मिक्स झालं की आपल्याला हे एका कॅरी बॅग मध्ये काढून घ्यायचे किंवा जर आपल्याकडे पायपिंग बॅग असेल तर आपण त्यामध्येही हे मिश्रण भरून जिलेबी काढू शकतो। आता मी इथे पायपिंग बॅग एका ग्लासमध्ये घालून घेते आणि आपलं जे मिश्रण आहे ते आता यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचे। आता ह्या कॅरी बॅगला आपल्याला खालच्या साईडनी छोटासा कट देऊन घ्यायचा आहे। आणि आता आपलं तेल छान तापलेलं आहे, खूप जास्त कडकही नाही। यामध्ये आपण जिलेबी करून घेऊयात। अशाच प्रकारे आपण जिलेबी करून घेतोय। आपण कढईत मावतील तेवढी जिलेबी किंवा शक्य होईल एवढी जिलेबी करून घ्यायची आहे आणि सर्व जिलेबी झाली की आपल्याला जाणवलं खालची साईड क्रंची झाली त्याच वेळेस आपल्याला ही जिलेबी उलटी करायची आहे। त्याच्या आधीच जर आपण उलटी केली तर ती मोडू शकते किंवा लूज पडू शकते। अशाच पद्धतीने जर आपण जिलेबी बनवली तर ती खूप छान क्रंची होते, लूज पडत नाही। सर्व जिलेबी आपली करून झाली की आपल्याला हळूवार चिमट्याच्या सहाय्याने ती उलटी करून घ्यायची आहे। आपण पाकामध्ये जो कलर मिक्स केलाय त्या कलरमुळे आपल्या जिलेबीला छान कलर येणार आहे। आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आता आपली ही जिलेबी तळून होत आली आहे। आपण ही पाकामध्ये टाकून घेऊयात। आता जोपर्यंत आपण पुढची जिलेबी कढईमध्ये सोडत आहोत तोपर्यंत आपल्याला ही आधीची तळलेली जिलेबी पाकामध्ये मुरू द्यायची आहे। आता कढईतील जिलेबी शिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची जिलेबी काढून घेऊयात।